जय हिंद। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 2 सजीवातील जीवन प्रक्रिया या धड्यांवरील काही महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। प्रश्न पहिला आहे, जिवंत राहण्याकरिता खालीलपैकी कोणती जीवन प्रक्रिया सजीवाला आवश्यक नाही? पर्याय 1 उत्सर्जन, पर्याय 2 पोषण, पर्याय 3 प्रजनन आणि पर्याय 4 रक्ताभिसरण। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रजनन। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी टिंबटिंब हा सजीव कोणत्याही अक्षात विभाजित होतो? पर्याय 1 पॅरामेशियम, पर्याय 2 अमिबा, पर्याय 3 युग्लिना आणि पर्याय 4 किण्व। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमिबा। पुढचा प्रश्न आहे, दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणारे प्रजनन म्हणजे टिंबटिंब प्रजनन होय। पर्याय 1 अलैंगिक आणि पर्याय 2 लैंगिक। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अलैंगिक। पुढचा प्रश्न आहे, बहुविभाजन पद्धतीतील चुकीचा पर्याय ओळखा। पर्याय 1 आहे प्रतिकूल परिस्थितीत अमिबा छद्मपाद तयार करतो। पर्याय 2 आहे पेशीपटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो। पर्याय 3 आहे अनुकूल परिस्थितीत पुटी फुटून अमिबा बाहेर येतो आणि पर्याय 4 पुटीमध्ये सूत्री विभाजनाने अनेक केंद्रे तयार होतात। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रतिकूल परिस्थितीत अमिबा छद्मपाद तयार करतो। पुढचा प्रश्न आहे, पुढची पिढी जिवंत राहण्याकरिता कोणती जीवन प्रक्रिया आवश्यक आहे? पर्याय 1 रक्ताभिसरण, पर्याय 2 प्रजनन, पर्याय 3 उत्सर्जन आणि पर्याय 4 पोषण। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रजनन। पुढील प्रश्न आहे, किण्व या एकपेशीय सजीवांमध्ये टिंबटिंब पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते। पर्याय 1 कलिकायन, पर्याय 2 बहुविभाजन, पर्याय 3 खंडीभवन आणि पर्याय 4 द्विविभाजन। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलिकायन। पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब हा सजीव बहुपेशीय असून अलैंगिक प्रजनन करतो। पर्याय 1 युग्लिना, पर्याय 2 अमिबा, पर्याय 3 किण्व आणि पर्याय 4 स्पायरोगायरा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्पायरोगायरा। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी मर्यादित पुनर्जनन दाखवितो? पर्याय 1 पाल, पर्याय 2 प्लानेरिया, पर्याय 3 स्पायरोगायरा आणि पर्याय 4 यापैकी नाही। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पाल। पुढचा प्रश्न आहे, हायड्रा टिंबटिंब पद्धतीने पुनर्जनन करते। पर्याय 1 मुकुलायन, पर्याय 2 खंडीभवन, पर्याय 3 कलिकायन आणि पर्याय 4 बहुविभाजन। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुकुलायन। पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीच्या कोणत्या अवयवावर शाकीय प्रजनन होत नाही? पर्याय 1 पान, पर्याय 2 खोड, पर्याय 3 मूळ आणि पर्याय 4 फळ। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फळ। धन्यवाद। जय हिंद।